हॅलो, आवाज येतोय? हो सर. ठीक हो आहे. सर. ओके ओके ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सामाजिक चळवळीचे प्रकार हा घटक पाहत होतो. सामाजिक चळवळी ह्या विशेषतः ऐतिहासिक, मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय या तीन दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासता येतात. कारण प्रत्येक सामाजिक चळवळीला ऐतिहासिक बाजू असते, मानसशास्त्रीय बाजू असते आणि त्याचबरोबर समाजशास्त्रीय बाजू असते. आणि म्हणून या तिन्ही दृष्टिकोनातून चळवळींचं अध्ययन करणे तितकेच महत्त्वाचे असते. ज्यावेळेस संसदीय शासन व्यवस्थेमध्ये लोकांचे अधिकार प्राप्त होत नाही, लोकांचे हक्क सुरक्षित राहत नाही, तर त्यावेळेस नागरिकांच्या चळवळी ह्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सामाजिक चळवळी अस्तित्वात येतात. त्याचबरोबर विचार प्रणालीयुक्त, संघटनात्मक आणि दैवी गुणाधिष्ठित हे चळवळीचे तीन आदर्श प्रकार सांगितलेले आहेत. हे तीन आदर्श प्रकार विचार प्रणाली, संघटन आणि नेतृत्व या घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे प्रत्येक सामाजिक चळवळ ही विचार प्रणालीवर आधारित असते. प्रत्येक सामाजिक चळवळीला एक विशिष्ट असं संघटन असते. एक व्यक्ती त्याच्यामध्ये नसतो, तर त्याच्यामध्ये असंख्य व्यक्ती असतात आणि असंख्य व्यक्तींचं संघटन म्हणजेच सामाजिक चळवळ होय. त्याचबरोबर या चळवळींचं नेतृत्व करणारे लोक देखील असतात. कारण कोणतीही चळवळ आपण जर घेतली तर तिला नेतृत्व करणारे घटक हे खूप महत्त्वपूर्ण असतात. कारण नेतृत्वाशिवाय चळवळीला दिशा प्राप्त होऊ शकत नाही किंवा चळवळ पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत: विचार प्रणाली, संघटन आणि नेतृत्व. मग या तिन्ही घटकांवर जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, स्त्री चळवळ, भाषिक, धार्मिक, जातीय, वांशिक, त्याचबरोबर मानवी हक्क आणि पर्यावरणवाद्यांची चळवळ यासारख्या चळवळी आपल्याला दिसून येतात. सोबतच सुधारणावादी, परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी हे जे स्वरूप आहे, तर त्यावरून देखील सामाजिक चळवळींचं वर्गीकरण आपल्याला करता येत असते. तसेच चळवळींच्या विचार प्रणालीवरून देखील चळवळींचे वर्गीकरण करता येते. म्हणजे ज्या विचार प्रणालीवर आधारित सामाजिक चळवळ असेल त्यावरून चळवळींचं वर्गीकरण करता येते. प्रत्येक चळवळीचे स्वरूप भिन्न भिन्न असतात. समाजामध्ये एकाच वेळेस अनेक चळवळी अस्तित्वात असल्या तरीही त्यांचं स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये किंवा त्यांचा उद्देश हा भिन्न भिन्न असतो. जे एखादी चळवळ महिलांवरती कार्यरत असेल, एखादी चळवळ ही शेतकऱ्यांवरती असते आणि म्हणून प्रत्येक चळवळीचं स्वरूप हे भिन्न भिन्न असलेलं आपल्याला दिसून येते. एखादी चळवळ दुसऱ्या चळवळीच्या वैशिष्ट्यांचे कमी अधिक मिश्रण असणारी देखील असू शकते. म्हणजे चळवळीचं स्वरूप जरी भिन्न भिन्न असलं तरी काही वेळेस दोन चळवळी त्यांची वैशिष्ट्ये हे एकसारखी देखील असू शकतात. तरी सुद्धा चळवळींच्या प्रमुख उद्दिष्टांवरून त्यांचे ठळक प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील. त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आपण काल पाहिला होता, सुधारणावादी चळवळ. ज्या सुधारणावादी चळवळीमध्ये समाजाच्या मूलभूत सामाजिक संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल घडवून न आणता समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे संपूर्ण समाज व्यवस्थेत बदल न करता समाजातील जे काही चुकीची गोष्ट असेल, एखादी समस्या असेल किंवा प्रथा असेल, तर ती वाईट गोष्ट, ती वाईट प्रथा, ती समस्या दूर करण्यासाठी सुधारणावादी चळवळ या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अगदी त्या विरुद्ध क्रांतिकारी चळवळ म्हणजे संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये अचानक व साधारणतः हिंसक मार्गाने घडून येणारे आमूलाग्र परिवर्तन म्हणजेच क्रांती होय. म्हणजे एक जी व्यवस्था असते, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल, धार्मिक स्वरूपाची असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेला उलटून टाकणे, बदलणे, त्या जागी दुसरी व्यवस्था निर्माण करणे हे क्रांतिकारी चळवळीमध्ये अभिप्रेत असते. तिसरी चळवळ आपल्याला सांगता येईल पुनरुज्जीवनवादी चळवळ. अर्थात या चळवळीमध्ये जी काही परंपरागत मूल्य असतात, विचार प्रणाली असतात, तर याकडे अधिक लक्ष देऊन
पूर्ववत स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याचा उद्देश या चळवळींचा असतो. म्हणजे पूर्वीची जी स्थिती असेल किंवा जी काही विशिष्ट अशा परंपरेनुसार चालणारी स्थिती असेल तर ती स्थिती पुन्हा यावी यासाठी ज्या काही चळवळी कार्यरत असतात त्यांना आपण पुनरुज्जीवनवादी चळवळ असं म्हणत असतो. चौथी जी चळवळ आहे प्रतिकारवादी चळवळ. समाज व्यवस्थेत झालेला बदल नष्ट करणे किंवा होत असलेला बदल थांबविणे किंवा त्याचे निर्मूलन करणे हा प्रतिकार चळवळीचा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर पाचवी चळवळ आपल्याला सांगता येईल स्थलांतरण चळवळ. आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या संधी असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर पायाभूत सेवा आणि सुविधा असेल, आरोग्यविषयक सेवा असतील, तर यामुळे ग्रामीण भागातून आदिवासी भागातून शहरामध्ये स्थलांतरण घडून येत आहे. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरण घडून येते त्यावेळेस त्याला आपण स्थलांतरण चळवळ असं म्हणत असतो. शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराला स्थलांतर चळवळ असं म्हणत असतात. अभिव्यक्ती चळवळ. प्रस्थापित समाज व्यवस्थेत जेव्हा लोकांचा भावनिक मानसिक कोंडमारा होतो, यातून स्वतःची सुटका करून घेण्यास आपण असमर्थ असल्याची मानसिकता बनते, तेव्हा अभिव्यक्ती चळवळ जन्मास येतात. म्हणजे एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये जर विशिष्ट अशा समूहाचे विचार, भावना व्यक्त करू दिल्या जात नसतील किंवा त्यांना कुठलेही स्वातंत्र्य नसेल, तर अशा वेळेस त्या भावना व्यक्त करण्यासाठी जी काही चळवळ उभी राहत असते त्याला आपण अभिव्यक्ती चळवळ असं म्हणत असतो. नंतर सातवी चळवळ आपल्याला सांगता येईल धर्मपंथीय चळवळ. अर्थात विशिष्ट असे पंथ प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला उदयास आलेले दिसून येतात. हिंदू धर्म असेल त्याच्यामध्ये शैव पंथ असेल, वारकरी संप्रदाय असेल किंवा वैष्णव संप्रदाय असेल. मुस्लिम असेल तर त्याच्यामध्ये देखील विविध सुफी पंथ, वहाबी असे अनेक पंथ आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ख्रिश्चन याच्यामध्ये देखील आपल्याला रोमन कॅथलिक असेल, प्रोटेस्टंट असेल यासारखे पंथ दिसून येतात. तर प्रत्येक धर्मामध्ये विशिष्ट असे पंथ हे अस्तित्वात आहेत. अर्थात काय की धर्माचं आचरण आणि या पंथाचं आचरण याच्यामध्ये थोडा भेद आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे जे पंथ असतात तर ते एक नवीन विचार मांडत असतात किंवा जगण्याचे नवीन आयाम हे समाजासमोर मांडत असतात. उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वी भक्तीचं स्वरूप कर्मकांडामध्ये आपल्याला दिसून येते, तर वारकरी संप्रदायाने एक सोपा मार्ग भक्तीचा आपल्याला सांगितलेला दिसून येतो. अशा या चळवळींना आपण धर्मपंथीय चळवळ असं म्हणत असतो. नंतर आठवी जी चळवळ आहे आदर्श समाजवादी चळवळ. संपूर्ण समाजाला आदर्श समाज बनविणे वास्तवात शक्य नसल्याने एखाद्या लहानशा समुदायात आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळींना आपण आदर्श समाजवादी चळवळ असं म्हणत असतो. आता संपूर्ण भारतातील जी समाज व्यवस्था असेल तर ती आदर्श करणे हे कुठल्याही शासनाला शक्य नाही. मात्र एखादं गाव असेल, एखादा विभाग असेल, एखादा झोन असेल तर यामधील समुदायाला आदर्श करणे यासाठी जी काही चळवळ चालवली जात असते त्याला आपण आदर्श समाजवादी चळवळ असं म्हणू शकतो. याच्यामध्ये राळेगण सिद्धी असेल, आटोंदा असेल, हिवरे बाजार असेल यासारखे गावांचं आपण उदाहरण घेऊ शकतो की त्या गावांमध्ये समाजाचं आदर्श जीवन कसं असेल तर याचं चित्रण आपल्याला दिसून येते. तसंच आपण या चळवळीच्या संदर्भात सविस्तर आणखी जाणून घेऊ. मगाशी म्हटल्याप्रमाणे सुधारणावादी चळवळ जे असतात तर त्या समाजाच्या संपूर्ण भागामध्ये बदल न करता एका विशिष्ट अशा भागामध्ये, थोड्या भागामध्ये किंवा जी काही चुकीची बाब असेल तर ती चुकीची बाब बदल करण्यासाठी या सुधारणावादी चळवळ चालवल्या जात असतात. आणि या चळवळीच्या माध्यमातून ज्या काही समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा असतील तर त्यांना विरोध केला जातो. समाज सुधारकांना समाज व्यवस्था पूर्णपणे बदलावी असे न वाटता समाज व्यवस्थेतील वाईट भाग किंवा वाईट जी काही गोष्ट असेल तर ती बदलावी असे वाटत असते. आणि म्हणून संपूर्ण समाज व्यवस्थेला विरोध नसून त्यातील चुकीच्या बाबीला विरोध करून त्या चुकीच्या बाबी समाजातून काढून टाकणे जेणेकरून समाजाला त्रास होणार नाही. समाज सुधारक नेहमी आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक शांततामय मार्गाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ व्याख्याने, सभा संमेलने, लेख. तसेच ते शासनाकडे अर्ज करतात, कायदे पास करण्यासाठी शासनावर दबाव आणतात.
म्हणजे समाजात जे काही चुकीचं चालत असेल, चुकीची व्यवस्था असेल, चुकीची परंपरा असेल, तर ती परंपरा, ती व्यवस्था, ती समस्या दूर करण्यासाठी समाज सुधारक या सुधारणावादी चळवळींचा अवलंब करून घटनात्मक मार्गाने, शांततामय मार्गाने समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी शासनावरती दबाव आणण्याचं काम किंवा शासनाकडे अर्ज करण्याचं कार्य करत असतात आणि त्यातून हवा तो बदल ते घडवून आणत असतात. लोकशाही समाजामध्ये प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याची संधी असते. विरोध करू शकतात. समाजातील ज्या काही चुकीच्या बाबी असतील तर त्यांना विरोध करण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असते लोकशाही समाजामध्ये. आणि म्हणून लोकशाही समाजामध्ये आपल्याला या सुधारणावादी चळवळ अधिकाधिक अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर 19व्या व 20व्या शतकात ज्या ज्या समाज सुधारणा चळवळी आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये ब्राह्मो समाज असेल, आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल किंवा विविध सुधारणावादी चळवळी असतील. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यासाठी विविध समाज सुधारकांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय असतील, आगरकर असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, स्वामी दयानंद सरस्वती असेल, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, तर यासारख्या समाज सुधारकांनी अथक प्रयत्न करून समाजामध्ये सुधारणा घडून आणलेल्या आपल्याला दिसतात. सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगदी विरुद्ध चळवळ म्हणजे क्रांतिकारी चळवळ होय. सुधारणावादी चळवळीमध्ये समाजातील एखाद्या घटकामध्ये सुधारणा घडून आणली जात असते, मात्र क्रांतिकारी चळवळीमध्ये संपूर्ण व्यवस्थाच बदलली जात असते. समाज व्यवस्थेमध्ये अचानक आणि हिंसक मार्गाने आमूलाग्र घडून येणारं परिवर्तन म्हणजेच क्रांती होय. सामाजिक चळवळींना जेव्हा क्रांतिकारी चळवळी म्हटले जाते तेव्हा समग्र समाज व्यवस्थेत अल्पावधीत व्यापक प्रमाणावरील संस्थात्मक स्वरूपाचे मूलगामी बदल घडून येणे हे सामान्यतः अपेक्षित असते. म्हणजे सामाजिक ज्या काही व्यवस्था असतात, कुटुंब व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, राज व्यवस्था यासारख्या ज्या विविध व्यवस्था असतात, तर या विविध व्यवस्था त्यांच्या कार्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ह्या क्रांतिकारी चळवळी कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. पूर्वी धर्मव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून समाजावरती नियंत्रण हे होत होते, मात्र क्रांतिकारी चळवळीतून आपल्याला हे दिसून येतं की धर्मव्यवस्थेच्या जागी आज कायदे व्यवस्था ही प्रस्थापित झालेली दिसून येते आणि कायद्याच्या माध्यमातून मग समाजावरती नियंत्रण हे आज आणलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे काय, पूर्वीची जी धर्म व्यवस्था होती तिची जागा आज कायदे व्यवस्थेने घेतलेली दिसून येते आणि कायदे व्यवस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये नियंत्रण किंवा समाजाला नियंत्रित करण्याचं कार्य हे कायदे व्यवस्था करत असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये बदल करून नवीन समाज व्यवस्था अस्तित्वात आणणे हे क्रांतिकारी सामाजिक चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट असते. म्हणजे जी प्रस्थापित समाज व्यवस्था असते ती संपूर्ण बदल करणे आणि तिच्या जागी नवीन व्यवस्था आणण्यासाठी या क्रांतिकारी चळवळी ह्या राबवल्या जात असतात. जसे की इंग्रजांची शासन व्यवस्था उलटून स्वतःची शासन व्यवस्था आणण्यासाठी ह्या क्रांतिकारी चळवळी झालेल्या दिसून येतात. म्हणजे प्रस्थापित समाज व्यवस्था नष्ट करून तिच्या जागी नवीन व्यवस्था निर्माण ह्या केल्या जात असतात. क्रांतिकारक चळवळीच्या माध्यमातून समाज सुधारक केवळ समाज व्यवस्थेतील दूषित व्यवस्था काढत असतो, मात्र क्रांतिकारक हा संपूर्ण प्रस्थापित समाज व्यवस्थाच बदलून त्या जागी सुयोग्य व्यवस्था आणत असतो. त्यामुळे समाजसुधारक आणि क्रांतिकारक हे एकमेकांविरोधी असल्याचे चित्र आपल्याला दिसते. म्हणजे समाजसुधारक हे समाजातील ज्या चुकीच्या बाबी असतील त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणतात, तर क्रांतिकारक हे पूर्ण समाज व्यवस्था बदलण्यासाठी कार्यरत असलेले दिसून येतात. आणि म्हणून हे दोघांचे कार्य असेल किंवा दोन्ही मार्फत जो काही मार्ग अवलंबायचा असतो तर या दोघात देखील आपल्याला भेद दिसून येतो. लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र सामाजिक असंतोष असेल तरच क्रांतिकारक चळवळ तयार होत असते. कारण लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असते आणि लोक आपल्या मागण्या या विविध मार्गांनी पूर्ण करून घेत असतात. आणि म्हणून बहुतांश लोकशाही देशांमध्ये अशा क्रांतिकारी चळवळी या निर्माण झालेल्या दिसून येत नाही किंवा कमी स्वरूपामध्ये या क्रांतिकारी चळवळी असतात. लोकशाही समाजात लोकांना आपल्या असंतोषाची अभिव्यक्ती करण्यासाठी अनेक मार्ग आणि पद्धती उपलब्ध असतात. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की भूगर्भातील लाव्हारस हा ज्यावेळेस अधिक प्रेस होतो, दाबला जातो, तर त्यावेळेस तो अचानक बाहेर फेकला जातो. तर तसं क्रांतिकारी चळवळीचं स्वरूप आहे.
ज्यावेळेस समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार हे वाढत असतात आणि त्याविरुद्ध काहीही करता येत नाही, तर त्यावेळेस उत्स्फूर्तपणे लोकांमधून ह्या क्रांतिकारी चळवळ निर्माण होत असतात. लोक जाहीरपणे रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त करू शकतात, मात्र शासन समाज रस्त्यावर उतरायच्या आधीच या सर्व गोष्टींची दखल घेऊन समाजाचे समाधान होईल असा निर्णय घेतो किंवा शासकीय धोरणात बदल करून कायदे तयार करत असतो. त्यामुळे क्रांती ह्या उग्र स्वरूप धारण करत नाही. तर क्रांतिकारी चळवळीमध्ये काय केले जात असते की संपूर्ण समाज व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. आणि या जे चळवळी असतात तर त्या लोकशाही समाजामध्ये आपल्याला कमी प्रमाणावरती दिसून येतात. तर हुकुमशाही व्यवस्थेमध्ये अर्थात ज्या ठिकाणी लोकांच्या मताला काही किंमत नसते, लोकांचे विचार म्हणजे व्यक्त करू दिले जात नाही, लोकांच्या भावनांना दाबलं जात असते, तर अशा वेळेस हुकुमशाही व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रांतिकारी चळवळी या घडून येत असतात. उदाहरणार्थ झिम्बाब्वे येथील ब्लॅक गुरिल्ला चळवळ, जे झिम्बाब्वे देशामध्ये जे हुकुमशहा होते तेथील, तर त्या हुकुमशहांनी समाजातील लोकांवरती एवढी बंधनं घातली होती की त्यामुळे समाज त्या बंधनांच्या विरुद्ध बंड करून उभे राहिले आणि त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळ या अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात. नंतर तिसरी चळवळ सांगता येईल आपल्याला पुनरुज्जीवनवादी चळवळ. अर्थात जे काही समाजामध्ये परिवर्तन घडून येत असते त्या परिवर्तनाला विरोध करून पूर्वीची परंपरागत किंवा तथाकथित अशी जी काही समाज व्यवस्था असते तर ती समाज व्यवस्था पुन्हा निर्माण व्हावी यासाठी या पुनरुज्जीवनवादी चळवळी कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे पूर्वीची स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याच्या उद्देशाने या चळवळींचा उगम होत असतो. पुनरुज्जीवनवादी चळवळींनाच आपण प्रतिगामी चळवळ असे देखील म्हणत असतो. प्रतिगामी चळवळ हे समाजातील जुने विचार, जुन्या परंपरा या पुन्हा निर्माण व्हाव्यात यासाठी कार्यरत असते. ही जी चळवळ आहे तर ही परिवर्तनात्मक विकास न घडवता अधोगतीचे प्रतीक म्हणून कार्यरत असते. पुन्हा मागे जाणे हा या चळवळींचा उद्देश असतो. नंतर चौथी जी चळवळ आहे ती आहे प्रतिकारवादी चळवळ. अर्थात समाज व्यवस्थेमध्ये जे काही बदल होतात, ज्या काही समस्या निर्माण होतात, त्या समस्या नष्ट करणे, ते बदल थांबवणे यासाठी ज्या चळवळी अस्तित्वात येतात त्यांना आपण प्रतिकारवादी चळवळी असं म्हणू शकतो. परंपरागत आदर्श, मूल्य, परंपरा, विशिष्ट भूमिका या बाबी नैतिक स्वरूपाच्या अधपतन, राजकीय भ्रष्टाचार, नवनवीन कायदे इत्यादींमुळे नष्ट होतात. या भावनेतून ही चळवळ आकारास येते. म्हणजे जे काही आदर्श व्यवस्था असेल, मूल्य असतील, परंपरा, विशिष्ट भूमिका असेल, तर या सर्व गोष्टी ज्या ज्या नैतिक बाबी असतात तर यांचं अधपतन हे राजकीय भ्रष्टाचारामुळे होते किंवा नवीन जर कायदा निर्माण केला तर त्यामुळे परंपरागत व्यवस्था ही नष्ट होते आणि म्हणून पूर्वीची व्यवस्था कायम राहिली पाहिजे यासाठी नवीन कायद्यांना विरोध करण्याचं काम हे प्रतिकारवादी व्यवस्थेच्या अंतर्गत करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. जेव्हा जेव्हा काही बदल वेगाने घडून येतात आणि प्रस्थापित समाज व्यवस्था कोलमडून पडते किंवा जी चालू असलेली व्यवस्था असते तिला हादरे बसतात, तेव्हा तेव्हा ह्या प्रतिकार चळवळींचा उदय होतो. उदाहरणार्थ हिंदी भाषा विरोधी चळवळ, दिल्लीतील कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलन, त्यानंतर स्थलांतरण चळवळ, शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराला स्थलांतर चळवळ असं म्हणत असतात. एखाद्या ठिकाणी राहणे जेव्हा अनेकांना असंतोषजनक वाटते, त्रासदायक वाटते आणि दुसऱ्या ठिकाणी आपली प्रगती होईल असा सामूहिक विचार अनेकांच्या मनात येतो, तेव्हा तो समूह त्या मूळच्या ठिकाणापासून नवीन ठिकाणी जाण्याचे ठरवून स्थलांतरण करत असतो. त्या चळवळींना आपण स्थलांतरण चळवळ असं म्हणत असतो. उदाहरणार्थ 1961 मध्ये बर्लिनची भिंत बांधण्यापूर्वी पूर्व जर्मनीतील सुमारे 40 लाख लोकांनी स्थलांतरण केले होते. नंतर 6वी जी चळवळ आहे ती आहे अभिव्यक्ती चळवळ. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या स्वरूपामुळे जेव्हा लोकांचा भावनिक, मानसिक कोंडमारा होतो, त्यांना भौतिक व सामाजिक स्थितीतून किंवा अशा समाज व्यवस्थेला टाळता येणे शक्य नसते. अशा समाज व्यवस्थेपासून स्वतःची सुटका करून घेण्यास आपण असमर्थ असल्याची मानसिकता बनते, तेव्हा अभिव्यक्ती चळवळी या जन्मास येतात. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या समुदायामध्ये आपले विचार, भावना किंवा कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नसते, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नसते, त्यावेळेस ह्या अभिव्यक्ती चळवळी निर्माण होत असतात. साधारणपणे आपले वर्तमान दुःख विसरून
आपल्या जीवनातील असमाधान व चिंता यापासून मुक्त होऊन मनशांती प्राप्त करण्याच्या उद्देशाने लोक एकत्र येऊन या चळवळीत सहभागी होतात आणि मनाला जे चांगले वाटेल त्याप्रमाणे ते जगत असतात. स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून देऊन स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी अनेक लोक जेव्हा सामूहिक प्रयत्न करतात तेव्हा त्यास अभिव्यक्ती चळवळ असे म्हणत असतात. म्हणजे समजा एखादा समाज आहे आणि त्या समाजात एक विशिष्ट असा समुदाय राहत असेल आणि त्या समुदायाला त्या समाजामध्ये आपले विचार व्यक्त करण्याचं किंवा आपला व्यवसाय किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचं किंवा आपल्याला जसं वाटतं तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य नसेल, तर त्यावेळेस तो विशिष्ट असा समुदाय त्या समाजाच्या विरुद्ध जाऊन बंड करतो आणि स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःला जसं वाटेल तसं जगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा त्या चळवळीला आपण अभिव्यक्ती चळवळ असं म्हणत असतो. उदाहरणार्थ अमेरिकेतील हिप्पी चळवळ, हा जो हिप्पी समुदाय होता, तर तो समुदाय म्हणजे मद्यपान करणे किंवा लैंगिक स्वैराचार असेल, तर यासारख्या गोष्टी त्याच्यात आपल्याला दिसून येतात. हे जे हिप्पी समाजातील लोक होते, तर ते इतर सभ्य समाजाच्या तुलनेत वेगळे दिसून येतात आणि म्हणून ह्या हिप्पी लोकांनी स्वतःची एक चळवळ उभी केली आणि मग स्वतःला जसं वाटेल तशा पद्धतीने ते जीवन जगू लागले. त्याच पद्धतीने हरे राम हरे कृष्णा चळवळ ही आपल्याला दिसून येते की पाश्चात्य देशांमध्ये ही चालवली जाते. त्यानंतर धर्मपंथीय चळवळ, विशिष्ट धर्मांतर्गत जेव्हा एखाद्या तत्वाचा अंगीकार करणाऱ्या लोकांचा पंथ अस्तित्वात येतो, तर त्या पंथाला आपण धर्मपंथीय चळवळ असं म्हणू शकतो. आणि यातून धार्मिक आचरण, धार्मिक संकेत आकारास येऊन त्याप्रमाणे लोक वर्तन करतात आणि धर्मपंथीय चळवळी जन्मास येतात. जसं की वारकरी संप्रदाय असेल, तुमचं वैष्णव असेल, शैव असेल, ओशोपंथी चळवळ असेल किंवा मुस्लिम मधील सुफी चळवळ असेल, तर प्रत्येक धर्मामध्ये अशा चळवळी दिसून येतात की त्या जो काही मूळ धर्म असतो त्यांनी सांगितलेले जे काही तत्वे असतात, तर त्या तत्वाच्या थोडं वेगळं, थोडं बाजूला जाऊन नवीन विचार मांडत असतात आणि त्या पद्धतीने त्या पंथातील लोक जीवन जगत असतात. त्याला आपण धर्मपंथीय चळवळी असं म्हणत असतो. नंतर 8वी जी चळवळ आहे ती आहे आदर्श समाजवादी चळवळ. अर्थात या आदर्श समाजवादी चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये आदर्श जीवन जगण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपल्याला दिसून येतो. मात्र संपूर्ण समाजात आदर्श समाज बनवणे हे वास्तवात शक्य नसल्याने एखाद्या लहानशा समुदायात तशी व्यवस्था, आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळींना आपण आदर्श समाजवादी चळवळ असं म्हणू शकतो. अर्थात जो काही समाज निर्माण होईल आदर्श समाजवादी चळवळीच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये विषमता असता कामा नये, त्याच्यामध्ये कोणीही कोणाचं शोषण करणार नाही, अन्याय त्याच्यामध्ये नसेल, जुलूम किंवा जबरदस्ती नसेल. त्याचबरोबर सर्वांना स्वतःचे मानवी जे हक्क असतील तर ते प्राप्त होतील, मानवी मूल्य प्राप्त होतील. अशी जी व्यवस्था असते तर त्या व्यवस्थेला आपण आदर्श समाजवादी व्यवस्था असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ अमेरिकेतील कम्युनिस्ट चळवळ, अर्थात या चळवळीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना समान पद्धतीने जीवन जगण्याचा हक्क प्राप्त होईल यासाठी ही अमेरिकेतील कम्युनिस्ट चळवळ ही चालवलेली दिसून येते. सामाजिक चळवळींबाबत विशेषतः सामाजिक चळवळींचं विश्लेषण करताना 1990 नंतर भारतीय अर्थकारणात जे महत्वाचे बदल झाले त्यातून 2 प्रकारच्या सामाजिक चळवळी उदयास आल्या. एका बाजूला शासनाच्या विकासक धोरणांमुळे जे समूह प्रकल्पग्रस्त होऊन विस्थापित झाले त्या समूहांच्या चळवळी, अर्थात आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या चळवळी, पर्यावरण रक्षणाच्या चळवळी इत्यादी सुरू झाल्या. संपूर्ण समाजातील घटकांना पायाभूत सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे, सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी मग विविध प्रकल्प राबवले गेले आणि हे प्रकल्प राबवत असताना त्या प्रकल्पांमुळे ज्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं, तर त्या विस्थापित झालेल्या लोकांनी आपल्या हक्कांसाठी चळवळी चालवलेल्या दिसून येतात. त्यापैकी उदाहरण द्यायचं झालं तर नर्मदा सरोवर हा जो प्रकल्प आहे, तर त्यामुळे जे काही आदिवासी लोक विस्थापित झाले तर त्या आदिवासी लोकांनी त्या विरुद्ध चळवळी ह्या चालवलेल्या दिसून येतात. आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक मूलतत्ववादी चळवळी, जमातवादी चळवळ, नव आध्यात्मिक चळवळ, नव आरक्षणवादी चळवळ, प्रदेशवादी चळवळ यांनीही भारतीय लोकशाहीचा सामाजिक अवकाश व्यापला गेला आहे. अशा पद्धतीने विविध सामाजिक चळवळींचे प्रकार आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने सांगू शकतो.